नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका अशाच लाँग व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही आपल्या लाँग व्हिडिओवरती असेच बनत राहा, कारण आज आपला आनंदसागर, शेगाव आणि लोणार सरोवर येथील लाँग व्हिडिओ आहे आणि खूप मस्त पण आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट, शेअर आणि लाईक करा आणि असेच आपल्या व्हिडिओवर बनत राहा. त्याआधी आम्ही मस्त असे तिथे असलेल्या कुंडामध्ये आंघोळी करून घेतल्या व त्यानंतर थोडंसं आनंदसागरमध्ये गेलो. ते आज थोडं उघडलेलं होतं आणि मस्त असं थोड्याफार वस्तू होत्या त्याच्या तिथे उघडलेल्या, पण जे काही मी पाहिलं ना ते खूपच मला आनंद देणारं होतं. कारण मी पहिल्यांदाच आनंदसागरमध्ये गेले होते लॉकडाऊन असताना, पण गेले नाही आणि त्याच्या अगोदरही मी कधीच शेगावला गेले नव्हते. आणि खूप छान असं दर्शनही झालं देवाचं. त्यानंतर तिथे खूप साऱ्या साधू संतांच्या मूर्त्या होत्या, त्यांच्या पण मी छोट्या छोट्या क्लिप घेतल्या व त्याही शेअर कराव्या म्हणूनच त्याचाही मी मस्त असा व्हिडिओ घेतला. व तेथे एवढी स्वच्छता होती ना की माझं तर मनच भरून गेलं, एवढी स्वच्छता होती. कारण सर्वजण म्हणत होते की शेगाव खूप स्वच्छ आणि चांगलं ठिकाण आहे, परंतु मी पाहिलंच नव्हतं. मला असं ऐकल्यावरच असं वाटायचं की मी कधी शेगावला जाईल, आणि आज तो माझ्यासोबत प्रसंग आला की मला तेथे जाण्यासाठी भेटला. आणि आमचं नशीबही किती चांगलं, आम्ही आजच शेगावला गेलो आणि आजच पहिल्यांदा या 3-4 वर्षात आनंदसागरचे गेट उघडलेले होते. मग आम्ही आत गेल्यावरच तेथे काही फोटोशूट तेवढं जमत नव्हतं, पण जेवढं मला शूट करता आलं व जेवढं त्या लोकांनी करू दिलं मी तेवढं करून घेतलं. कारण तेथे खूप शिस्तबद्ध राहतात आणि देवाचे फोटो व्हिडिओ जास्त काही काढायला जमत नाहीत तेथे, म्हणूनच मी जेवढं माझ्याकडून झालं तुमच्यासाठी मी तुम्हाला जेवढं दाखवेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला. ही बघा, ही आहे श्रीरामांचं मंदिर आणि हे पण खूप मस्त होतं. त्यानंतर बघा हे इथे किती छान छान फुलं, आणि पाय पडू नये म्हणून असे सर्व रस्त्याने त्यांनी मस्त अशा थंड्या चटया आथरलेल्या होत्या. आणि ह्या बघा, ह्या अशा लॉकडाऊन असताना ह्या अशा साईडने दोऱ्या लावलेल्या होत्या. अगोदर अशा दोऱ्या वगैरे काहीही नव्हतं, आपण कुठेही जाऊ शकत होतो. परंतु आता खूप गोष्टी बदललेल्या आहेत, परंतु जे आहे ते खूप छान आहे. आणि हे बघा किती मोठा नंदी बैलसुद्धा आहे इथं. हे आहे आनंदसागरमधलं तळं. इथलची रेल्वे तर सध्या तर बंद होती, कारण तिकडं थोडं पलीकडं तुम्हाला दिसतही नसेल तिकडं तळ्याचं काम चालू होतं, म्हणूनच आता थोडे दिवस हे सगळं बंद आहे. आणि हे बघा, त्यानंतर आम्ही आलो लोणार सरोवरवरती. ही बघा किती छान अशी गाईच्या मुखातून ही धार पडत आहे. आणि खूप सारे शास्त्रज्ञांनी हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ही धार नक्की येते कुठून, आणि 12ही महिने ही धार सारखी चालू असते. आणि तेथेच हे बघा मस्त अशी जुन्या काळातली शिवलिंग होती. आणि हे बघा, ही पण किती मोठी शिवलिंग आहे खालची. त्यानंतर मग आम्ही परत गेलो लोणार सरोवरकडे बघायला, परंतु ते एवढं खाली होतं नाही की आम्ही असे खूप दमून गेलो, कारण आम्ही उन्हाळ्यात गेल्यामुळे आणि खूप दुपारचा पहारा होता, आम्ही त्यावेळेस गेलो होतो. आणि हे बघा किती खोल पायऱ्या आहेत. तुम्ही जर बघितलं असेल लोणार सरोवर तर तुम्हाला तर सांगायचं कामच नाही. ते बघा, ते किती इथून एवढ्या जवळ दिसत होतं, पण जेव्हा आम्ही खाली उतरत होतो ना, जेवढं चाललो आम्ही तेवढं ते खालीच होतं. मग आमची काही हिंमतच झाली नाही तिथून समोर जाण्याची, म्हणून आम्ही अर्ध्या वाटेतूनच वापस आलो. आणि तिथे तिकीटसुद्धा लागत होतं, आणि आम्ही बिना पैशाचंच गेलो, कारण आम्हाला माहीतच नव्हतं की तिथं तिकीट लागत आहे म्हणून. त्यानंतर हे बघा, मी 50 रुपयाला हे 4 क्लचर आणले तिथून, आणि हा प्रसाद आणला घरी नेण्यासाठी. आणि ते आमच्या दोघी जाऊबाईंना 2 बांगड्याची जोडसुद्धा आणली. व हा विरूला टाळ आणला, आणि हा टाळ मला फक्त त्यांनी 30 रुपयाला दिला. व अशी केली आम्ही शेगावची ट्रिप आणि देवाचं दर्शन. भेटूया आपण उद्या. बाय बाय.